₹10 दे दो वापस। हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण कुठे चाललो आहे तर चला बघूया समोर व्हिडिओमध्ये की आपण कुठे चाललो आहे। आम्ही ते भोपाळवरून इथं आलो आहे बघा देहरादूनला। तर काल आलो होतो, तर आज सकाळी सकाळी सगळे काम वगैरे आवरल्याने आता बाहेर आलो। तर आमच्या गाडीला थोडंसं कोणीतरी पाडली होती, तर मग त्याचं थोडंसं क्रॅश आला होता, तर त्याला आम्ही गॅरेजला वगैरे आणली होती। तर आता गॅरेजवरून काम वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो आहे बघा तप्केश्वरच्या यात्रेमध्ये। तप्केश्वरची यात्रा लागली तर मग आम्ही आणि बापू पण तप्केश्वरच्या यात्रेमध्ये चाललो आहे। तर चला बघूया कशी लागली तप्केश्वरची यात्रा। त्यानंतर इकडं आलो पेट्रोल पंपवरती, आम्हाला टाकायचं होतं पेट्रोल। तर इथं मस्तपैकी आम्ही पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आहे गाडीमध्ये। आता भरपूर दिवस झाले माझी गाडी उभीच होती, तर मग पेट्रोल वगैरे कमी होतं, तर आज मला त्याला पेट्रोल वगैरे पण टाकून घेऊ, थोडंसं फिरायला त्याला वगैरे काम येतं। त्यानंतर गाडीमध्ये हवा वगैरे मारून घेतली आणि पोचलं तप्केश्वरच्या यात्रेत। तिथं तुम्ही ट्रॉफिक बघू शकता, एवढी सारी ट्रॉफिक आणि गर्दी आहे, कारण आज संडे आहे। तर इथं बघा आम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून इथं गाडीच पार्क केली, आमची स्कूटी आहे बघा। इथं गेट आहे त्याच्यामुळे पाठीमागं थोडंसं गॅप आहे, नाही तर एवढी ट्रॉफिक आहे ना इथं समोर। इथून थोडा आणखी दूर आहे, पण पार्किंग आज खूप पाठीमागं लावली त्यांनी, तिकडं खूप जास्त गर्दी। तर इथं पण बघा, इथं म्हणजे गल्ली तरी या रोडवरती दोन्ही साईडनी गाड्या, इथून म्हणजे 4 व्हीलर आता निघायचं कामच नाही, सगळं पॅक करून टाकलं। इथं एवढी ट्रॉफिक झाली आहे। समोर पण तुम्हाला आणखी पार्किंग दाखवते मी किती सारी आहे, मग याच्यावरून अंदाज लावा की गर्दी किती असेल। एक छोटासा क्यूटासा डॉगी, ते पण तप्केश्वरची यात्रा फिरायला आलं त्या मुलांसाठी। इथं कपांची डिझाईन पण अतिशय सुंदर, एकदम मस्त क्यूट का, किती छान आहे। कपांचे सेट 600 रुपये डझन आहे ना, 600 रुपये डझन आहे। मस्त पैकी उसाचा थंडगार रस देहरादून मध्ये। कोणत्या आरती इथं बघू शकता तुम्ही, एक से बढ़कर एक मूर्ती आहे। भगवान बुद्ध, श्रीकृष्ण, बिट्टू, हरिण, खूप सुंदर सुंदर मूर्ती आलेले आहे आणि खूप मोठ्या मोठ्या आहे। माता यात्रेमध्ये पुढे पुढे चालले, त्याची गंमत बघू आपण। मग ते कानातले हार, बोलो अरे घुमाओ अच्छे से, घुमाओ अच्छे से। तर यात्रेमधली सगळ्यात सुंदर गोष्ट लहान मुलांसाठी जी असते ते तर असतात खेळणे। तरी तर बघा लहान मुलं मस्तपैकी एन्जॉय करतात झुल्यामध्ये, आणि त्यानंतर मेळ्यामध्ये फिरून फिरून लागली होती खूप सारी भूक, आणि नंतर म्हटलं का वया मस्तपैकी भुट्टा इथं मस्तपैकी उकडलेला होता। त्यानंतर त्याला नमक वगैरे रगडत होते, लिंबू रगडत होते, आणि त्यानंतर एकदम मस्तपैकी गरम गरम खायला देत होते। त्यानंतर आम्ही घेतलं एक मस्तपैकी भुट्टा, आणि हा बघा सीमाने मस्तपैकी व्हिडिओ घेतला आणि चला भैया कितने का टिकट? टिकट कितने का भैया? 2 देना बस। असणे घ्यायच्या मध्ये याचं कुठे? अरे उधर आहे। 2 टिकट देना भैया। तर सीमाला खूप दिवसापासून झुल्यामध्ये बसायचं होतं, खूप एक्साइटमेंट होती तिच्यावाली बसायची। तर बघू शकता तुम्ही कशी एकदम पळत पळत चालली होती, आणि ह्या साईडला उंट बघू शकता तुम्ही, आणि सीमा आतमध्ये चालली होती। त्यानंतर वरती बघत होते बघा, ते बघा आपल्यासाठी ते दाखवत पण होती मला।
तिला म्हटलं थांब थोडंसं, आपल्याला बसायचंच आहे. पण तिला खूप गडबड होती. ती नुसती पुढे 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 पळत होती की आपलं कधी येतं, आपल्याला कधी बसून देतं. कारण की जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून ते चालू आहे, बापू मला झुल्यामध्ये बसायचं आहे, झुल्यामध्ये बसायचं आहे. तर शेवटी तो दिवस आला होता की सीमाला त्यामध्ये बसायला भेटणार होतं. आणि बघू शकता तुम्ही, आम्ही दोघं जण नाही आहे, आम्हाला बसू द्या पटकन, अंकलला सांगू पण राहिली. मग अंकलने आम्हाला फायनल जागा दिली आणि त्यानंतर मी पण आतमध्ये बसलो होतो. मग ते असं थोडासा धक्का देतात त्याला, म्हणजे आपण वरती जातो त्यानंतर. तर खूप जास्त खुशी सीमाला झाली होती. मला तर मस्त वाटलं, तुम्हाला? मला नाही वाटलं मस्त भाऊ, बेकार आहे लय. नाही घाबरले. आता बघा कसं मस्त वर चाललंय. ये पैसे ले लो, 10 रुपये दे दो वापस. अरे वा, कितीला आहे? आम्ही महिन्याला आता मेळ्यामधून आलोय घरी आणि आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे ना बापू. कारण आपण अगोदर शॉपिंग करून आलो होतो आम्ही, सुट्टी तिकडे भोपाळा गेलो होतो तेव्हा येताना शॉपिंग वगैरे करून आलो होतो. पण मग मेळा बघायला गेलो आज, तर खमटून आलो आणि शॉपिंग केली नाही असं होणार नाही कधी, तर थोडीफार तर केली. बापू आपला डॉगी दाखवा ना तेवढा. हो, इथला सगळ्यात एक भयंकर एक्सपिरियन्स आला मला. मी एवढं- आजपर्यंत झुल्यामध्ये कधी बसलो नव्हतो, सीमामुळे बसलो. मला असं डायरेक्ट वरती जाऊन एकदम असे चक्कर येत होते. बाबूमुळेच मला, बापूने किती वेळेस ते आम्ही, हा बघा ना, हा एक सुंदर असा क्यूट डॉगी. बापू त्याला आता अशा सीमाला घाबरवायला मी नाही पाहिलं घाबरत. कसं भाऊ 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 करताय. एवढे सुंदर होते ना तिथं. आम्ही ज्या बाईकडून हा डॉगी घेतला ना, तर ती बाई म्हणजे एवढी, सांगा बापू तिचं खूप एक्सपिरियन्स म्हणजे खूप वाईट वाटलं. कारण की ज्या लेडीजकडून आम्ही हे घेतला ना डॉगी, तर त्यांचा एक छोटंसं बाळ होतं 3 महिन्याचं. आणि त्यांना म्हटलं आम्हाला याच्या जागेवर दुसरा कलर द्या, तर त्या उठत होत्या. तर म्हणजे त्यांची अशी परिस्थिती होती की तिने एवढं असं असं थोडस साईडला बॅग ठेवली त्याने, त्या बॅग मध्ये जास्त होते, तर वरती तिने 4-5 असे कलर मध्ये होते, ब्लॅक ब्ल्यू असे 2-3. तर मग आम्ही म्हटलं याच्यातून म्हणजे असाच द्या रेड कलर, पण मग थोडंसं वेगळा द्या. तर त्याची बॅग थोडी साईडला होती आणि त्याचं 3 महिन्याचंच लेकरू होतं एक छोट, आणि एवढ्या थंडीमध्ये ती त्याला घेऊन बसली होती बाहेर, आणि ते लेकरू पण झोपलं होतं. तर मग ती उठायला लागली आम्हाला द्यायला. तर म्हणजे ती उठताना, ते लेकरू घेऊन उठताना बापूला तर एवढं वाईट वाटलं. तर मग बापू म्हणले राहू द्या आम्ही हेच घेतो म्हटले. तर मग आम्ही हाच घेतला. म्हणजे किती आपल्याकडे म्हणजे 3 महिने म्हणजे कोणी असं जास्त कामही करत नाही, पण ते लेकरं घेऊन एक व्यवसाय करते, म्हणजे किती अवघड आहे. म्हणजे आयुष्यात आपण म्हणतो आपल्याच आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, पण बाहेर निघून जर आपण लोकांचे दुःख बघितले ना, तर खूप खूप वाईट वाटतं. माहिती का, 3 महिन्याचं छोटंसं लेकरू, आणि इथं एवढी जास्त थंडी आहे आणि एवढे वेगळे वेगळ्या प्रकारचे लोक येतात यात्रेमध्ये, तुम्हाला तर माहितीच आहे. एवढ्यांना सगळ्यांना डोकं लावायचं आणि ते छोटंसं लेकरू पण सांभाळायचं, बसायला पण एवढी जागा बसायला नाही, पण थोड्याशा जागा नाही, जागेमध्येच अशी ती धूळ इथं वगैरे बसली होती उडते. तिथंच. तर खूप मग आम्ही हा एक डॉगी घेतला तिच्याकडनं, आणि मग आम्ही 100ची त्याला एक नोट दिली. तिने आम्हाला 50 रुपये परत केले. आणि मग बापूला दिला, म्हणजे बापूला असं वाटलं की नको, तर मग बापूने परत तिला 50 रुपये ते देऊन टाकले. तर मग आम्ही असा 100 रुपयामध्ये डॉगी घेतलाय. बापू म्हटले जाऊ दे, अशा आपण तर भरपूर खर्च करतो, मग तिला दिल्याने काय फरक पडणार आहे. तर मस्त, म्हणजे अशा लोकांकडनं घ्यायला पण पाहिजे, कारण ते यात्रेमध्येच त्यांचा म्हणजे तसा धंदा वगैरे होतो. बाकीच्यांकडे तर आपण घेतो दुकानमध्ये म्हणा असं तसं, पण अशा लोकांकडनं आपण घेतलं तर त्यांना तेवढाच फायदा होतो. म्हणजे अशा लोकांकडे शॉपिंग करायला पाहिजे आपण. दुसऱ्या मोठ्या आपण लोकांकडे हे तर जर कोणी शॉप पण मध्ये करतं. घ्यायला गेलो तर आपल्याला हे 200-250 पर्यंत भेटू शकतं, पण तिने फक्त 50 रुपयाला हे डॉगी आम्हाला दिलाय. म्हणजे तिची प्राइसच ती आहे 150चे 2, तर आम्हाला तिने 50ला दिला. तर मग आम्ही नंतर बापूला तिची जास्तच काळजी आली, तर बापूने तिला ते 50 रुपये पुन्हा रिटर्न करून दिले. तर चला, हे आम्ही आज डॉगी वगैरे आणला आणि मस्त क्यूट असा डॉगी आहे. आणि त्यानंतर आज बापूंची तर मजा चाली. बापू झुल्यामध्ये कधीच बसत नाही. आम्ही इथे येऊन आम्हाला म्हणजे तिसरी यात्रा झाली, तर मी तो प्रत्येक वेळेस मध्ये बापू पण झुल्यामध्ये बसू, तर बापू म्हणते नाही नको तुला बसायचं तर बस. पण मला एकटीला पण भीती वाटायची, मग मी म्हणे चला तुम्ही पण चला. तर आज बापू आले आणि कधी त्या लोकांना नुसतं थांबवा बाहेर होते बाहेर होते बाहेर होते बाहेर होते. बापू कधी थांबते पण मला मस्त मजा
मजा आली झुल्यामध्ये, मस्त वाटत होतं. थोडं वरती गेल्यावर वाटते भीती, पण मग छान वाटलं. पण बापूला लयच भीती वाटली. मला यामुळे वाटतं ना त्याच्यामध्ये काही म्हणजे असं पकडायला वगैरे काहीच नाहीये, एकदम सगळं या साईडला पण ओपन, या साईडला पण हा, ओपन. आपल्याला चढाई उतरायला ना ते तर ओपन आहे. बापूला वाटलं थोडंसं कारण की सेफ्टी पाहिजे ना थोडीशी, की यार काही झालं बिलं त्याचा काय भरोसा नाही. आपल्या कर्णपुऱ्यामध्ये ते तुटलं होतं माहिती आहे का? बापू तेव्हापासून खूप जास्त घाबरतो. म्हटलं अरे आपण वरती जायचं, वरती तुटलं तर हात पण नाही राहणार, पायांनी पण नाही राहणार, काहीच नाही राहणार, सगळंच गो होऊन जाईल डायरेक्ट. वाटतं मला. लय बिखड बापू आहे म्हणायला तर आर्मीत आहे. अगं ते त्याचं आर्मीचा त्याचा काय विषय, त्याचा नाहीचा काही विषय नाही ना. काही गोष्टी सगळ्याच ते घाबरते तर घाबरते, मला घाबरून देते. नाही तुला बसायचं तर बस, मला नाही बसायचं असं करते, मग मी घाबरून जाते आणखीन. पण आज आम्ही बसलोच आणि एवढे भारी भारी तिथं खेळ होते. आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याच्या अगोदर. तर आता बापूच चाललंय डॉगी सोबत खेळायचं काम. तर आम्ही जास्त काही शॉपिंग केली नाही बघा, थोडंसं काहीतरी नाही म्हणून आम्ही आणलेलं आहे बघा. एक स्टँड वगैरे आणलं होतं मी, आणि भरपूर काही घेण्यासारखं होतं. पण चिनामिट्टीचे वगैरे भांडे वगैरे, फ्लॉवर पॉट वगैरे होते. पण मग आम्हाला इथून दुसरीकडे शिफ्टिंग वगैरे करायचं म्हटल्यानंतर चिनामिट्टीचे फ्लॉवर पॉट ते काही टिकले नसते. खूप छान छान डिझाईन होत्या, मूर्त्या खूप छान छान होत्या, पण मग ते टिकलं नसतं. आम्हाला इथून तिकडे न्यायचं म्हटल्यानंतर ते तुटणारच. त्यापेक्षा तुटण्यापेक्षा बापू म्हटलं घेऊच नको आपण, मी तुला नंतर घेऊन देतो, हो की नाही बापू? तर बापूने आता काही घेऊनच दिलं नाही आणि म्हटलं तुला नंतरच घेऊन देईल, तिकडं आपण जाऊ तिकडच, हो की नाही? पक्का घेऊन देणार ना? व्हिडिओ मध्ये बोलताय हा तुम्ही? ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण तपकेश्वरच्या यात्रेमध्ये गेलो होतो. तर तपकेश्वरची यात्रा वगैरे आपली फिरून झाली आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फौजी वाईफ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.